हे नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. नमस्कार आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज सुट्टी आहे, संडे आहे आणि मी घ्यायला आलेली आहे फिश. सो इथे पापलेट आहेत, कोळंबी आहे, बोंबील आहेत आणि मी घेतलेली आहे राणी मासे आहेत. कोळंबी घेतले, राणी मासे घेतलेले आहेत आणि बोंबील घेतलेली आहे. सो मी सगळी म्हणजे त्यांना साफ करून द्यायला सांगितली आहे. सो बघा, तुम्ही ते बघत असाल ते मला सगळी मच्छी साफ करतात आहे. पाठी पण ते दादा बसलेत, ते मच्छी साफ करतात. मच्छी घेऊन मी घरी आली. आमची मंडळी सगळी उठली ती तोपर्यंत. आणि माझ्या दोन भावाच्या, मोठ्या भावाच्या मुली इथे आलेल्या होत्या. त्यांना मी शनिवारी रात्री येताना घेऊन आलेली. सो त्या पण इथे माझ्यासोबत होत्या, 2 दिवस राहायला आलेल्या. तर त्यांनी सांगितलं मला, आम्ही डेली मी कोरा चहा पिते पण त्यांना कोरा चहा आवडतो, दुधाचा चहा आवडतो. सो मी म्हटलं चला सगळ्यांसाठीच आज दुधाचा चहा बनवूया. सो मी दुधाची पिशवी फोडली आणि दुधामध्येच मी हा चहा केला. चहा पावडर, साखर वगैरे टाकले आणि थोडंसं अद्रक टाकलं. दादा म्हटलं एवढं सगळ्यांना नाश्ता काय करायचा, आणि बाकी लहान मुलं असल्यामुळे बाकी काही खायला मागत नाही. सो मी ते पटापट तसे ब्रेड फ्राय केले, बटर वगैरे लावलं मस्त आणि ते चहासोबत खायला पण खूप छान लागतात. तर हे बघा, मी असे भरपूर म्हणजे पूर्ण पॅकेट मी फ्राय केलं, टोस्ट केलं. छान असे ब्रेड बटर बनवले होते मी. आणि चहाला पण मस्त उकळी आली होती. बघा किती सुंदर असा चहाचा कलर आलेला आहे. म्हणजे दूध टाकून केलेला चहा आणि फक्त दुधाच्या चहामध्ये खूप फरक आहे. खूप टेस्ट पण खूप वेगळी लागते. आणि थोडंसं मी अद्रक किसून टाकलं होतं. आणि बघा सगळी मंडळी आमची सकाळ सकाळ नाश्ता करायला मस्त बसलेली आहेत खाली. आणि मी तो प्लेट आणून ठेवली इथे, जो ब्रेड बटर लावलेला ते, आणि सगळ्यांना चहा दिली. मस्त दोघीजणी आंघोळ वगैरे करून आम्ही सगळेजण इथे बसलेलो होतो. सकाळ सगळ्यांचं आवरून झालेलं. आणि नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मग जे समोरच्या काकू आहेत त्यांची पण नात आली होती. आणि फ्लोअरवरती एक वेदांगी म्हणून आमच्या इथे मुलगी राहते कॉर्नरच्या रूममध्ये. सो ते सगळेजण एकत्र मी ते हाऊजी खेळायला बसलेले, कारण की दुपारची वेळ होती. म्हटलं उन्हातून कुठे बाहेर जाणार. सो त्यांना म्हटलं तुम्ही इथे हाऊजी खेळायला बसा. तर सगळेजण बघा मस्त खेळायला बसलेले हाऊजी. आणि प्लस टी व्ही पण चालू होता, कारण मिस्टर बसलेले सोफ्यावरती, तर आमचे आहो. तर ते टी व्ही बघत होते. आणि नंतर मग कंटाळून ते खाली गेले, काही सामान वगैरे आणायचं होतं. तर बाकीची मंडळी बघा इथे त्यांचं नंबरिंग चालू होतं हाऊजीचं. छान असं मस्त बसून गेम खेळत होते. म्हणजे बाहेर कुठे उन्हात जाण्यापेक्षा ते बसून घरात खेळलेलं खूप छान आहे. आणि मी इथे हाऊजीचं पूर्ण मोठं एक पॅकेटच आणून ठेवलेलं आहे. कधी जेव्हा आम्ही तिघं पण घरी असतो तेव्हा सुट्टीच्या वेळेला आम्ही हा गेम घरामध्ये खेळतो. सो तुम्हाला कोणाला हा गेम खेळायला आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा, कारण खूप सुंदर गेम आहे हा. आणि नंतर मग मी माझ्या कामाला सुरुवात केली. इथे बघा मी राणी मासे, बोंबील आणि कोळंबी आलेली साफ करून त्यांनी मला दिली होती, छान कटिंग वगैरे करून. फक्त आणून स्वच्छ क्लीन केलं, त्या कोळंबीमधला छान धागा वगैरे काढला. आणि इथे मी कोकमने लावला, आज आगूळ घेतलेलं मी. आणि आगूळ सगळ्या मच्छीला छान लावून ठेवलं. एक जवळजवळ 15-20 मिनटं मी आगूळ लावून ठेवून दिलं, कारण आगूळ लावल्यावरती पण कोकमाचं म्हणजे कोकमासारखीच टेस्ट येते. आणि कोकम थोडंसं राहतं पण आगूळ कसं राहत नाही, त्याला छान असं मुरतं. म्हणून मी ते कधी आगूळ कधी कोकम वापरते. तर तुम्ही काय वापरता मला कमेंट करून नक्की सांगा. मला आगूळ खूप जास्त आवडतं म्हणजे यूज करायला. तर मी म्हणून आता माझी जवळजवळ बाटली संपत आलेली आहे आगूळची. आणि कोळंबी पण बघायला अशी मस्त मोठी मोठी कोळंबी मला इथे भेटलेली आहे. आणि खूप छान रिजनेबल पण मिळाली. आणि भरपूर अशी मच्छी मी आज आणलेली आहे, कारण की त्या दोघी पण आल्या होत्या. म्हणजे चला आज मुलं सगळेजणं मस्त एकत्र बसून जेवतील आणि एन्जॉय करतील. तर पटापटा मी वाटण करायला घेतलं इथे, कारण की कालवण बनवायचं होतं मला थोड्याशा फिशचं. आणि बाकी सगळी मी फिश फ्राय करणार होती. तर मी कांदा, खोबरं आणि लसूण वगैरे घालून याचं वाटण जे आपण नेहमी करतो तसं मी वाटण करायला घेतलं. आणि साईडला मिरची आणि धणे, म्हणजे लाल मिरची जी असते आपली बिडगी मिरची कलरवाली आणि प्लस तिखटवाली पण, तर ती मी भिजत घालून ठेवली आधी. त्यात थोडेसे धणे घातले. तर त्यामुळे म्हणजे जो कलर येतो आपल्या कालवणाला खूप सुंदर कलर येतो.
आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर अशा प्रकारे मी ते वाटण बनवते. तुम्हाला पुढे दाखवते मी त्यामध्ये काय काय टाकलेलं आहे ते. तुम्ही पण अशा प्रकारचं वाटण नक्की ट्राय करा. ह्याच्या आधी पण तुम्हाला मी माहिती बी दाखवलेलं आहे मी कशा पद्धतीने वाटण बनवते. आणि हे असं अशा पद्धतीचं जेवण आणि अशा पद्धतीचं जे कालवण आणि रस्सा असतो हा मालवण साईडला जास्त प्रमाणात केला जातो. आणि आम्ही कोकण साईडला आम्ही कोकणी असल्यामुळे आम्ही अशा पद्धतीनेच म्हणजे ओला खोबऱ्यामध्येच आम्ही फिश असू दे चिकन असू दे हे सगळं बनवतो. सो मी इथे बघा ओलं खोबरं कटिंग करून घेतलं आहे. लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या टाकल्या. अद्रक घातलं थोडंसं आणि मग ठेवून दिलं ते. तोपर्यंत मिरची माझी भिजत होती. म्हटलं चला सगळ्या मसाल्यांना म्हणजे आपले जे मच्छी आहेत त्यांना सगळ्यांना मसाले लावून घेऊया. सो मी ते मसाले लावायला लाल मसाला हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. कारण अद्रक लसूणच्या पेस्टनी जो टेस्ट येते जी सुगंध असतो तो आणि जी टेस्ट येते ती खूप वेगळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बाकी मी दुसरं काही लावत नाही ह्याला. अद्रक लसूणची पेस्ट मसाल्याने हळद आणि मीठ एवढंच फक्त लावते. आणि फ्राय करताना फक्त तांदळाच्या पिठामध्ये मी त्याला फ्राय करते. सो मी सगळ्या मच्छीला म्हणजे बोंबील आणि कोळंबी आणि जे आपले राणी मासे आणलेले होते त्याला सगळ्याला मी मसाला मीठ हळद वगैरे लावून घेतलं. छान मॅरिनेट करून ठेवून दिलं. तोपर्यंत बाकी म्हटलं कामं आपण आवरून घेऊया. कारण की थोडंसं आज सुट्टी असल्यामुळे लेट उठलेलो. कारण की खूप दिवसांनी मुलं पण सगळे एकत्र आलेले. म्हटलं रात्री थोडंसं जागरण झालं. असंच खेळत वगैरे होतो आम्ही सगळेजण मिळून. तर झोपायला वगैरे पण लेट झालं. पहिली गोष्ट म्हणजे यायलाच आम्हाला लेट झालेलं आणि त्यामुळे आम्हाला मग झोपायला पण लेट झाला जेवण वगैरे करून सगळं आवरून वगैरे. तर मला सकाळी मग आरामात थोडंसं उठलो. सो सकाळी नाश्ता वगैरे करून 11:30-12 वाजलेले. म्हटलं तर जेवणाची तयारी पटापट करूया. सो इथे जवळजवळ दुपारचे 1:30-2 वाजत आलेले होते. तर म्हटलं पटकन सगळं आवरून मुलांना जेवायला देऊया. ते बघा माझं इथे वाटण रेडी आहे. खूप सुंदर आणि कलर आलेला आहे वाटणाला. आणि म्हटलं चला पटापट असं कालवण घालून घेऊया रस्सा बनवून घेऊया. म्हणून मी रशाला फोडणी घातली. फोडणीला मी लसूण टाकलेली आहे आणि जे वाटण मी वाटलेलं होतं ते या फोडणीला टाकलेलं आहे. बाकी मी फोडणीला काही वापरलं नाही आहे. फक्त लसणाची फोडणी दिलेली आहे. तुम्ही कलर बघत असाल खूप सुंदर आणि असं थिकनेस आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे पाणी पाहिजे ज्याप्रमाणे कालवण वाढवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकायचं आहे कालवणामध्ये. आणि माझी इथे कोळंबी पण मस्त अशी कुरकुरीत भाजून तयार झालेली आहे एका साईडला. आणि 3 गॅस असल्यामुळे पटापट कामं होतात. तर तरी पण मला असं वाटतं 3 गॅस पण मला खूप कमी पडतात. अजून म्हणजे शेगडी अजून एक गॅस पाहिजे होता सोबत तर अजून पटकन झालं असतं. 4ची जर असते त्याच्यात किंवा 5ची असते तर म्हणतात ना बायकांना जेवढं द्याल स्वयंपाकघरामध्ये तेवढ्या गोष्टी कमीच आहेत. सो मी मग इथे पटकन एका साईडला फिश फ्राय करायला घेतलं. आणि बघा अजून माझ्याकडे एवढे फिश फ्राय करायचे होते. बोंबील होते राणी मासे होते कोळंबी होती. आणि साईडला पटकन मी पीठ मळायला घेतलं. एका साईडला कालवण टाकलं एका साईडला फिश फ्राय करायला घेतलं एका साईडला मी चपात्याचं पीठ भिजवलं. आणि तोपर्यंत कोळंबी माझी फ्राय करून झालेली. म्हटलं चला पटकन आता जे राणी मासे आहेत ते फ्राय करायला टाकूया. कारण की सगळेच जेवायला बसणार होते. तर कारण की जी माझ्या फ्लोअरवरती वेदांगी म्हणून आहे ती पण यांच्यासोबतच खेळायला होती. तर म्हटलं तिला पण म्हटलं तू घरी जाऊ नको जेवायला आज इथेच जेव. तिच्या मम्मीला पण सांगून आली म्हटलं वेदांगी आमच्याकडेच जेवणार आहे आज. सो माझं पीठ इथे मळून झालेलं होतं. कालवण रेडी बघा किती सुंदर कलर आला आहे कालवणाला असा मस्त लाल भडक असा. आणि एका साईडला मी भात रेडी करायला ठेवलेला. सो ह्या लोकांचं इथे काय चाललं आहे बघा. टीव्हीवर पझल्स लावल्या होत्या आणि ते पझल्स प्रत्येकजण असं ओळखत होते काय आहे काय नाही आहे ते. मी त्यांना तेच सांगितलं की तुम्ही हा गेम म्हणजे हे तुम्ही खेळा. कारण कंटाळलेले सगळेजण ते हाऊसी खेळून किंवा काय थोडा वेळ उनो खेळले. म्हटलं बाहेर कुठे जाणार उन्हामध्ये ना तर मग घरामध्येच खेळत होते. आणि अशा प्रकारे आमचे सगळे जेवण रेडी झालेलं होतं. तर म्हटलं चला आता पंगत इथे बसलेली आहे जेवायला. आणि मी सगळं जेवण बाहेर आणून ठेवलं बघा. फिश आणून ठेवले चपात्या केलेल्या होत्या
भात, कालवण वगैरे आणि पेपर प्लेट्स काढलेल्या. सो अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण झालेलं होतं. बघा हे दोघं जण जेवणवरती मोबाईल बघत बसलेले होते आणि सगळ्या मच्छीचा फडशा पडला होता. ताटामध्ये फक्त एकच फिश शिल्लक राहिलं होतं फिशचं. आणि सगळ्यांनी मस्त मनसोक्त जेवण केलं होतं. सगळे जेवण असे एकदम म्हणजे दमले होते. हा दोघींचं जेवण अजून चालू होतं. माझं ताट पण बघा, मी पण खूप मनसोक्त जेवली होती. सगळं कालवण पण थोडंसंच राहिलं होतं. ऑलमोस्ट सगळं जेवण फिनिश केलेलं होतं आम्ही. आणि खूप दिवसा म्हणजे खूप महिन्यानंतर मी फिश केलेलं. आणि ह्या लोकांचं बघा इथे गाणी लावलेलं, गाणी गात होते. श्री माझा लाजतो यांच्यासोबत बसायला, खेळायला. सो हे फुल एन्जॉय करत होत्या चौघीजणी, मस्त मिळून एकदम एन्जॉय करत होत्या. आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ इथे संपवण्याचं ठरवलं. सो मंडळी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, बाय.